श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्याकडे आला आहे. हा केवळ योगायोग नसून हा देवाचा संदेश असू शकतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुमचे सगळे दुःख नाहीसे होतील आणि तुमच्या घरात सुखच सुख येईल. मी व्हिडिओच्या शेवटी असं काहीतरी सांगणार आहे, त्यामुळे तुमचं आयुष्याला एक वेगळीच कला मिळेल आणि तुमचं आयुष्य खूप सुखद आणि सुखदच होईल. चला तर मग आपण आज जाणून घेऊया अंतर्मनाची शक्ती. अंतर्मन एक असतं आणि एक बाह्यमन असतं. आपण सगळे बाह्यमनाकडेच लक्ष देतो, पण अंतर्मनाकडे कोणीच लक्ष देत नाही. पण खरी शक्ती अंतर्मनाचीच असते. तुमच्या अंतर्मनाची शक्ती मोजताच येत नाही, इतकी ती अमाप आहे. ती तुम्हाला प्रेरित करते व मार्ग दाखवते. आठवणीचं भांडार या अंतर्मनाचंच असतं. यातून ती घटनांची सुस्पष्ट प्रतिमा दाखवते. तुमचं अंतर्मनच तुमच्या हृदयाच्या ठोक्यांना, रक्तभिसरणाला, पचनक्रियेला व उत्सर्जन क्रियेला नियमित करतं. तुम्ही खाल्लेल्या अन्नाचं रूपांतर मांसपेशी, स्नायू, रक्त व हाड यामध्ये करतं. अंतर्मनाचं हे कार्य पृथ्वीवरील कोणत्याही व्यक्तीच्या आकलना पलीकडचं आहे. तुमच्या शरीरातल्या सर्व महत्त्वाच्या प्रक्रिया अंतर्मनच नियंत्रित करतं. अंतर्मनाला सगळ्या प्रश्नाची उत्तर माहीत असतात. लक्षात घ्या, अंतर्मन कधीही झोपत नाही. ते मुळीच विश्रांती घेत नाही. ते निरंतरपणे काम करत असतं. तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीचा शोध घ्यायचा असेल तर फक्त झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अंतर्मनाला एवढंच सांगा की एखादी विशिष्ट गोष्ट तुम्हाला तडीच न्यायची आहे. तुम्हाला हे बघून आनंदासह आश्चर्य वाटेल. तुमच्या अंतरंगात अशी ऊर्जा सक्रिय होईल जी तुम्हाला इच्छित परिणाम देईल. अंतर्मनात ऊर्जेचा आणि ज्ञानाचा स्रोत असतो, जो तुमचा संपर्क थेट सर्वशक्तिमान ईश्वराशी घडवून आणेल. ही अशी प्रक्रिया, ही अशी ऊर्जा आहे ज्यावर हे ब्रह्मांड सक्रिय आहे. हीच ऊर्जा ग्रहांना त्यांच्या कक्षेत परिभ्रमण करायला लावते. सूर्याला प्रकाशमान करते. तुमचं अंतर्मन हे आदर्श, आकांक्षा आणि इतरांचं हित, त्यांच्या उत्कट इच्छांचं उगमस्थान आहे. शेक्सपियरचं उदाहरण पहा. त्यांना याच अंतर्मनाच्या सहाय्यानं असं महान सत्य जाणलं जे त्याच्या साहित्यात प्रतिबिंब झालं. ही सत्य त्या काळातल्या इतर कोणालाच समजली नव्हती. याच अंतर्मनाच्या सहाय्यानं व्हिडियर या महान शिल्पकारानं संगमरवर व ब्राँझमध्ये सौंदर्यता, डौलदारपणा आणि प्रमाणबद्धता याचा मिलाफ घडवला. कोरीव काम करण्याची कला, त्यातलं कौशल्य त्यानं प्राप्त केलं. ते याच अंतर्मनाच्या बळावर. खरं तर अंतर्मन ही अशी एक खोल विहीर आहे जिच्या तळातून महान कलाकारांना अचाट ऊर्जा प्राप्त केली. याच अंतर्मनाच्या शक्तीनं महान इटालियन कलाकार राफेल याला मेडोनासारखी अमर कलाकृती साकार करता आली. महान जर्मन संगीतकार बिथोवन याला मधुर संगीत रचना स्वरबद्ध करण्यास मदत केली. ती अंतर्मनाच्या शक्तीनंच. अंतर्मनाच्या पटलावर जे विचार, धारणा, मत, सिद्धांत, तत्त्व किंवा दुराग्रह कोरले जातात त्यांचीच अधिकारी तुमच्या आयुष्यात बाह्य परिस्थिती, घटना किंवा स्थिती यांच्या रूपात होते. तुम्ही अंतर्मनावर जे छापाल त्याचाच अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यात येईल. आयुष्याला नेहमी दोन बाजू किंवा दोन पैलू असतात, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ, दृश्य व अदृश्य, विचार व प्रत्यक्ष निर्मिती. विचारांमुळे तुमच्या चेतासंस्थेत आवेग तयार होतो. यालाच म्हणतात मज्जावेग. मज्जावेगाच्या रूपात तुमच्या मेंदूला बाह्य भागाकडे विचार पोहोचवतो. मेंदूचा हा भाग म्हणजे तर्क करणारा अवयव आहे. जेव्हा तुमचं बाह्यमन एखादा विचार स्वीकारतं तेव्हा तो विचार मेंदूच्या इतर भागापर्यंत संक्रमित केला जातो. विचार मेंदूपर्यंत पोहोचतात तुम्हाला अधिक जिवंत अनुभूती होऊ लागते. लक्षात घ्या, तुमचं अंतर्मन वाद घालू शकत नाही. ते फक्त त्याच्यावर लिहिल्याप्रमाणे कृती करू शकतं. तुमचं बाह्यमन ज्यावर शिक्कामोर्तब करेल त्या अनुमानांना ते अंतिम मानतं. म्हणजेच तुम्ही सतत तुमच्या जीवनरूपी पुस्तकावर लिहित असता. लक्षात घ्या, तुमचे विचारच तुमचे अनुभव बनून जातात. विल्यम जेम्स हे अमेरिकन मानसशास्त्राचे जनक होते. ते म्हणतात, जगाला हादरवून टाकण्याची शक्ती तुमच्या अंतर्मनात आहे. अफाट बुद्धिमत्तेचं, अचाट शहाणपणानं आणि भरमसाठ ज्ञानानं अंतर्मन समृद्ध असते. तुम्ही तुमच्या अंतर्मनावर जी अमिट छाप सोडता ती सत्यात उतरवण्यासाठी अंतर्मन अक्षरशः आकाश पातळ एक करून टाकतं. म्हणूनच अंतर्मनावर तुम्ही सकारात्मक कल्पना आणि रचनात्मक विचारच कोरले पाहिजे. जगात इतकी प्रचंड अव्यवस्था आणि दुःख का आहे बरं? कारण बहुसंख्य लोकांना आपल्या अंतर्मनाची कार्य करण्याची पद्धतच माहीत नाही.
बाह्यमनात व अंतर्मनात होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया यांच्यातील परस्पर संबंध यापासून जगातले बहुतांश लोक अन्य भिन्न आहेत. अंतर्मन बाह्यमन यात परस्पर अनुरूपता शांतता आणि परस्पर सामंजस्य असे संबंध असतील तर तुम्हाला स्वास्थ्य आनंद शांत आणि सुख मिळतं. जेव्हा बाह्यमन आणि अंतर्मन यात सुसंवाद असतो आणि ती शांततेनं कार्य करतात तेव्हा कोणताही विरोधाभास आणि आजार उद्भवत नाही. हर्मिट ट्रिसमेगिस्ट हे प्राचीन काळातील जागतिक कीर्तीचे जादूगार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक शतकानंतर जेव्हा त्यांची कबर उघडण्यास आली तेव्हा त्या काळातील विज्ञानातली मधली उत्सुकता आणि नवलाईची भावना शिगेला पोहोचली होती. युगायुगाचं महातन रहस्य जादूगाराच्या कबरीत गवसलं होतं असं म्हणतात. हे रहस्य होतं जे अंतरंगात तेच बाह्य भागात, जे वर तेच खाली. थोडक्यात तुमच्या अंतर्मनाला तुम्ही जी छाप टाकता तीच अवकाशाच्या पडद्यावर अभिव्यक्त होत असते. मुसा, ईसा, मसीह, येशू, बुद्ध, झोरास्टर, लाओसे आणि दुसरे युगपुरुष यांनीही या सत्याचा उद्देश केला होता. तुम्ही जे मानता ते सत्य बनून परिस्थिती अनुभव आणि घटना यांच्या रूपात तुमच्यासमोर प्रकट होतं. जे स्वर्गात तुमच्या अंतर्मनात तेच पृथ्वीवर तुमच्या आयुष्यात. हा जीवनाचा सर्वोच्च नियम आहे. निसर्ग सर्वत्र क्रिया प्रतिक्रिया गती विश्राम यांचा नियम आढळून येईल. पण या दोन टोकाच्या गोष्टीत संतुलन असायलाच हवं तरच त्यांच्यात सुसंवाद निर्माण होईल. जीवनाचे नियम तुमच्यातही सहजपणे प्रभावित व्हावे यासाठी तुम्ही या जगात आला आहात. पण आत प्रवेश करणारं व बाहेर अभिव्यक्त होणारं सर्व काही सारखंच असायला हवं. आत उमटलेला छाप आणि त्याची बाह्य जगातील अभिव्यक्ती समानच आणि परस्परांशी मिळतीजुळती असायलाच हवी. बऱ्याचदा तुम्ही आयुष्यातल्या अपयशामागचं कारण असतं आत आणि बाहेर नसलेला ताळमेळ. नकारात्मक विध्वंस आणि क्रूरतेचे विचार विघातक भावना करून निर्माण करतात. मग त्या व्यक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. त्या विविध रोगांच्या माध्यमातून आणि अभिव्यक्त होतात. कधी अल्सरच्या, कधी ताणतणावाच्या, कधी हृदयरोगाच्या तर कधी दीर्घकालीन चिंतेच्या रूपात. आता या क्षणी तुमच्या अंतर्मनात स्वतःबद्दलची काय कल्पना किंवा कोणती भावना आहे? ही भावना तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कणातून क्षणाक्षणाला व्यक्त होत असते. तुमचं शरीर, तुमची चेतना, आर्थिक परिस्थिती, मित्रपरिवार, सामाजिक दर्जा या सर्व बाबी म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल असलेल्या कल्पनेचे परिपूर्ण प्रतिबिंब असते. तुमच्या अंतर्मनावरची छाप तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रात व्यक्त होत असते. या नियमांचा खरा अर्थ आहे आपण आपल्या नकारात्मक विचारांनी स्वतःला जखमी करत असतो. आजवर किती वेळा क्रोधित होऊन, भयग्रस्त होऊन, ईर्ष्या बाळगून किंवा खुन्नस बाळगून तुम्ही स्वतःलाच रक्तबंबाळ केलं आहे. या नकारात्मक भावना म्हणजे एक प्रकारचं विषयच आहे जे तुमच्या अंतर्मनात शिरतं. तुम्ही जन्म घेता अशा नकारात्मक भावना नक्कीच बाळगल्या नव्हत्या. म्हणूनच जीवनशैली विचारांनी तुमच्या अंतर्मनाचं पोषण करा. परिणामी तुमच्या आत भरून राहिलेली सगळी नकारात्मकता घाण धुतली जाईल. तुम्ही सतत असे करत गेलात तर सगळा नकारात्मक भूतकाळही पुसला जाईल आणि तो पूर्णपणे विसरता येईल. अंतर्मनाच्या उपचार शक्ती किंवा एक अत्यंत विलक्षण विश्वसनीय पुरावा म्हणजे व्यक्तिगत उपचार होय. आतापर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आयुष्यातले सगळे दुःख नाहीसे होतील. श्री स्वामी समर्थांना मी प्रार्थना करते की तुमच्या आयुष्यातले सगळं दुःख नाहीसे करून तुमच्या घरात सुख प्रदान करतील. चला तर मग आज मी आजची शेवटची टिप्स तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून दूर राहा. मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले, माझ्या आजोबांनी मला दिलेले हे एक घड्याळ आहे जे जवळजवळ 200 वर्षे जुने आहे. मी तुला देतो व दागिन्यांच्या दुकानात जा. त्यांना सांग की मला ते विकायचे आहे. ते आपल्याला किती ऑफर देतात ते पहा. मुलगा दागिन्यांच्या दुकानाकडे गेला आणि परत वडिलांकडे आला आणि म्हणाला, त्यांनी 150 रुपये ऑफर केले कारण ते फारच जुने आहे. वडील म्हणाले, आता तू भंगाराच्या दुकानात जा. मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला, त्यांनी 20 रुपये ऑफर केले कारण ते खूपच खराब झाले आहे. आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहात जायला सांगितले. तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला. म्हणाला, बाबा, या दुर्मिळ तुकड्यास त्यांच्या मौल्यवान वस्तूच्या संग्रहात समाविष्ट करण्यासाठी 5 लाख रुपयाची ऑफर दिली आहे. वडील शांतपणे स्मित हास्य करत म्हणाले, मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे.
स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागवू नका. ज्यांना आपले मूल्य माहीत आहे तेच आपली प्रशंसा करतात. आपली किंमत जाणून घ्या, म्हणजे अशा व्यक्तींपासून दूर राहा ज्यांना आपली किंमत नाही आहे. टेन्शन घ्यायचं नाही. कोणासाठी कितीही काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबातच पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणांसाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात अष्टव्यक्तीपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी काही वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे. कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसे शांत डोकं आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा. हा सुंदर जन्म पुन्हा नाही. आयुष्य जगण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला आज सांगणार आहे. आयुष्य जगण्याची आपली खूप सोपी पद्धत हवी. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचं नाही. जे खरं सांगूनही रागवतात त्यांच्या मनात बसायचं नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र म्हणायचं नाही, त्याला मित्र करायचं नाही. कुणी कितीही संकट आले तरी कुणालाही घाबरायचं नाही. आयुष्यात द्यावे असे उत्तर, असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्राची, भीती आंधळी ताऱ्याची. आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नाची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता हे बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करूनी जावे असे काही दुनियातून या जाताना. गहिवर यावं जगात साऱ्या, निरूप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातार कातार. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कवी विंदा करंदीकर यांनी ही खूप छान कविता लिहिलेली आहे. यामधून खूप काही शिकण्यासारखे आहे, ते तुम्ही शिकू शकता. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या प्रियजनांना शेअर करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला शेअर करायला विसरू नका. त्यामुळे ते पण या व्हिडिओचा लाभ घेतील आणि आपल्या आयुष्यात खूप सुख संपत्ती प्राप्त करतील. श्री स्वामी समर्थ. भेट देण्याची तयारी